चला तर मुलांना आपण सुरुवात करूया. जे आपल्या गेमच्या माध्यमातून जो आपला क्रिकेटचा गेम आहे तो देखील आपण पाहणार. जो आपला पहिला प्रश्न आहे, मेडिकल पॅकेट फ्रॉम मिराबा कॉस्ट. तर मिराबाचे मेडिकलचे पॅकेटची जी प्राइस होती ती किती आहे माहिती तुम्हाला. बघा 4 ऑप्शन आहेत. या 4 ऑप्शनपैकी आपले कोणतं ऑप्शन आपलं योग्य आन्सर असेल त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा इथले 15 आहे, सेकंड आहे 25 आहे, थर्ड आहे 20 रुपीज आहे आणि फोर्थ आहे 30 रुपीज आहे. तर 50, 25, 30 आणि 20 रुपीज यापैकी आपला करेक्ट आन्सर काय असणार आहे की मेडिकल पॅकेट फ्रॉम मिराबा इज कॉस्ट इज 25 रुपीज. कारण हा जो कंटेंट आहे आपल्या याच्यामध्ये आपल्या लेसनमध्ये हा कंटेंट अवेलेबल नाही आहे. पण तरी याचं जे उत्तर आहे मी तुम्हाला सांगितलं आहे, मेडिकल पॅकेट फ्रॉम मिराबा कॉस्ट इज 25 हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आणि म्हणून करेक्ट आन्सर आपण इथे क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, हु इज रितिका. त्यांनी विचारलं आहे की रितिका कोण आहे. मग इथे तुम्हाला 4 पर्याय आहेत. अ मेड सर्वंट, सेकंड अ पोलीस ऑफिसर, थर्ड अ फेमस ॲक्ट्रेस अँड फोर्थ अ स्मॉल गर्ल. आता अ स्मॉल गर्ल आता आपण अर्ध समजून घेऊया. अ स्मॉल गर्ल म्हणजे जी लहान मुलगी आहे. अ फेमस ॲक्ट्रेस म्हणजे ती एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अ पोलीस ऑफिसर म्हणजे ती पोलीस ऑफिसरची एक मोठी अधिकारी आहे. अ मेड सर्वंट का ती एक घरातली काम करणारी बाई आहे. तर याचं उत्तर नक्कीच तुम्हाला माहित आहे मुलांना. याचं उत्तर काय आहे तर हु इज रितिका. तर रितिका इज अ फेमस ॲक्ट्रेस हे आपलं करेक्ट आन्सर आहे. मग ती कोण होती, एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. आणि म्हणून जे आपलं मेड सर्वंट आणि पोलीस ऑफिसर किंवा स्मॉल गर्ल हे आपलं आन्सर रॉंग असणार आहे. जे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे की हु इज रितिका. रितिका इज अ फेमस ॲक्ट्रेस आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. म्हणून आपण योग्य उत्तरावर इथे क्लिक करणार. अँड हा काय एक पिक्चर आहे. अँड म्हणजे मुंगी नाही. तर तो किती बजेटचा पिक्चर की किती मोठा किंवा छोटा प्रकल्प यासाठी तुम्हाला 4 पर्याय दिले आहेत. फर्स्ट आहे ॲव्हरेज आहे, सेकंड आहे स्मॉल आहे, थर्ड मिडियम आहे आणि फोर्थ बिग आहे. तर बिग म्हणजे मोठा आहे, मिडियम म्हणजे सर्वसाधारण किंवा सामान्यपणे आपण मिडल आहे की जे जास्तही लागला नाही किंवा कमी लागलं नाही, म्हणजे याला काय बोलणार आपण मिडियम बोलणार. स्मॉल म्हणजे छोटा आहे. ॲव्हरेज म्हणजे आपण खूपच मोठा आहे की ॲव्हरेज आपण म्हणजे सरासरी. ॲव्हरेजचं मिनिंग काय आहे, सरासरी आहे. तर मग आपण मुलांना पाठ शिकताना पाहिलं होतं की अँट इज अ डॅश डॅश म्हणजे तो कसा आहे, तो बिग बजेट मूवी आहे. कोणता आहे, बिग बजेटचा म्हणजे मोठा बजेटचा तो पिक्चर असल्यामुळे आपलं जे आन्सर काय असणार आहे, ॲट इज अ बिग बजेट मूवी हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, मोस्ट हायली पेड ॲक्ट्रेस इज वन हू. की जी सर्वात महागडी जी ॲक्ट्रेस होती किंवा अभिनेत्री ती कोण होती. बघा मोस्ट हायली पेड ॲक्ट्रेस इज वन हू कोण आहे. मग तुम्हाला 4 पर्याय. गेट हायेस्ट अमाऊंट फॉर ॲक्टिंग इन. मग ती कशासाठी ती एवढे पैसे घेत होती. मोस्ट हायली पेड कोणत्या गोष्टीसाठी ती घेत होती. गेट हायेस्ट अमाऊंट फॉर ॲक्टिंग इन, सेकंड ॲक्ट ओनली इन वन फिल्म, थर्ड इज द लिस्ट पेड पर्सन, फोर्थ इज अ व्हेरी डिसिप्लिन. आता या 4 पैकी मोस्ट हायली पेड ॲक्ट्रेस कशासाठी ती घेत होती. तर बघा इथे दिले आहे इज व्हेरी डिसिप्लिन म्हणजे ती फार शिस्तीची होती, नियमावलीची होती म्हणून ती पैसे घेत होती का. इज द लिस्ट पेड पर्सन की ती सगळ्यामध्ये कमी किमतीची पर्सन होती म्हणून घेत होती का. ॲक्ट ओनली इन वन फिल्म का ती फक्त एका फिल्मसाठी घेत होती का. तर गेट हायेस्ट अमाऊंट फॉर ॲक्टिंग इन का ती तिच्या ॲक्टिंगसाठी म्हणजे ती तिचं कौशल्यासाठी ती पैसे घेत होती. तर या 4 पैकी आपलं जे योग्य उत्तर आहे मुलांना तर गेट हायेस्ट अमाऊंट फॉर ॲक्टिंग इन हे आपलं मोस्टली हायली पेड ॲक्ट्रेस इज वन हू हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आता आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट डज द स्पेशल पावडर गिवन बाय मिराबा डू. की आता हा जो कंटेंट आहे तो आपल्याला या पाठामध्ये आलेला नाही आहे मुलांना. की जसं आपण सांगितलं की जसं आपल्याला 2च न्यूज होत्या परंतु काही पाठामध्ये आपल्याला 4 न्यूज आहे. मग त्याच्यापैकी हा उचललेला हा जो प्रश्न आहे परंतु आपल्या कंटेंटमध्ये आलेला नाही. पण तरी आपण मी आन्सर सांगणार आहे. व्हॉट डज द स्पेशल पावडर गिवन बाय मिराबा डू. जो मिराबा होते ते कोणत्या प्रकारची स्पेशल पावडर लोकांना कशासाठी देत होते की जेणेकरून त्याचं दुखणं बरं होईल. बघा फर्स्ट जे आहे तुम्हाला 4 ऑप्शन आहेत. फर्स्ट आहे क्युरेस ऑल टाइप्स ऑफ डिसीजेस, सेकंड क्युरेस ओनली सर्टन डिसीजेस, हेल्प टू लव वेट आणि फोर्थ आहे टर्न ह्युमन्स इन टू बेस्ट. मग आपले किती हे 4 झाले. म्हणजे टर्न्स ह्युमन्स इन टू बेस्ट म्हणजे मानव जातींना वळवण्यासाठी आहे. हेल्प टू लव वेट की
वजन कमी करण्यासाठी आहे, क्युअर्स ओनली सर्टन डिसीजेस म्हणजे काही विशिष्ट आजारांवरतीच आहे का, क्युअर्स ऑल टाइप्स ऑफ डिसीजेस की सर्व आजारांवरती ते औषध काम करत होतं. तर यापैकी आपलं योग्य उत्तर असणार आहे व्हॉट डज द स्पेशल पावडर गिव्हन, द क्युअर्स ऑल टाइप्स ऑफ डिसीजेस. डिसीजेसचा अर्थ काय, आजार आहे, म्हणजे सर्व प्रकारच्या आजारावरती रोगांवरती ते औषध कोण देत होतं, मेरे बाबा हे औषध देत होते की जेणेकरून त्या प्रत्येकाला त्याचा आराम वाटत असेल. आणि म्हणून जे आपलं करेक्ट आन्सर त्या करेक्ट आन्सर आपण क्लिक करणार आहोत. तर अशा प्रकारे मुलांना आपण ऍक्टिव्हिटी आणि गेमच्या माध्यमातून ही प्रश्नोत्तरं सोडवली आहेत. आता आपण टेस्टच्या माध्यमातून कोणते प्रश्नोत्तर आहेत ते देखील बघण्याचा आपण प्रयत्न करूया. चला तर आपण सुरुवात करूया. बघूया मुलांना आपला जो पहिला प्रश्न आहे आणि त्यापैकी तुम्हाला 4 इथे ऑप्शन दिले आहेत. त्या ऑप्शनपैकी आपण बघा पाहणार आहोत. तर आपला पहिला प्रश्न आहे व्हॉट डज द स्पेशल पावडर गिव्हन बाय मेरे बाबा डू. जसं मी तुम्हाला आता सांगितलं की हे ज्या कंटेंटमध्ये आपल्याला प्रश्न म्हणजे हा कंटेंट आपल्याला नाही पण तरी हा प्रश्न मात्र आलेला आहे. आपण हे पर्याय वाचणार आहोत आणि त्याचं मी उत्तर तुम्हाला देणार आहे. बघा इथे पहिला आहे क्युअर्स ऑल टाइप्स ऑफ डिसीजेस, सेकंड आहे हेल्प्स टू लूज वेट, थर्ड आहे क्युअर्स ओनली सर्टन डिसीजेस आणि फोर्थ आहे टर्न्स ह्युमन्स टू इनटू बेस्ट आहे. त्या 4 पैकी आपलं योग्य उत्तर म्हणजे त्यांनी सांगितले की जे मेरे बाबा जे औषध देत होते ते कोणत्या गोष्टीसाठी औषध देत होते, व्हॉट डज स्पेशल, अशी कोणती स्पेशल पावडर होती जे मेरे बाबा त्यांना देत होते, कोणत्या गोष्टीसाठी. तर ते सर्व आजारावरती नीट होण्यासाठी का काही विशिष्ट आजारावर नीट होण्यासाठी, वजन कमी होण्यासाठी का पूर्ण जे मानव जातीनी पूर्ण टर्न मारण्यासाठी किंवा मानव जाती जी पूर्ण मानव आहे ती सर्व पूर्ण वळवण्यासाठी, म्हणजे कोणत्या गोष्टीसाठी त्याचा उपयोग होत होता. तर आपलं जे योग्य उत्तर आहे ऑल टाइप्स ऑफ, बघा इथे दिलेलं आहे क्युअर्स ऑल टाइप्स ऑफ डिसीजेस ही स्पेशल पावडर गिव्हन बाय मेरे बाबा. मग हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे हु इज रितिका. रितिका कोण होते असं त्यांनी विचारलंय. बघा मग इथे तुम्हाला 4 ऑप्शन आहेत. अ मेड सर्वंट, सेकंड आहे अ फेमस ॲक्ट्रेस, थर्ड आहे पोलीस ऑफिसर आणि फोर्थ आहे अ स्मॉल गर्ल. म्हणजे 4 पैकी आपलं योग्य उत्तर काय आहे मुलांनो, ती कोण होती, अ फेमस ॲक्ट्रेस, म्हणजे ती एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. ती सर्वंट नव्हती, ती एक लहान मुलगी नव्हती किंवा ती कोणती पोलीस ऑफिसर देखील नव्हती. मग ती कोण होती, ती एक फेमस ॲक्ट्रेस होती, ती प्रसिद्ध अभिनेत्री होती. म्हणून आपण याच्या योग्य उत्तरावर इथे क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मेडिकल पॅकेट फ्रॉम मरिबा कॉस्ट, म्हणजे मरिबाची जे पॅकेटची जी कॉस्ट होती ती किती रुपीज होती. हा देखील कंटेंट आपल्या पाठामध्ये आलेला नाहीये पण तरी आपण त्याचं उत्तर सांगणार आहोत मुलांना. बघा इथे आहे 50 रुपीज, 20 रुपीज, 30 रुपीज आणि 50 रुपीज. मग यापैकी आपलं जे योग्य उत्तर ते काय असणार आहे मुलांना बघा आपण पाहणार आहोत. यापैकी आपलं उत्तर आहे ना 30 रुपीज आहे, ना 20 आहे, ना 50 आहे. आपलं उत्तर आहे इथे 25 रुपीज. हे आपल्या पाठामध्ये आलेलं हे आपला कंटेंट नाही आहे मग तरी याचं जे उत्तर आहे 25 आहे. मेडिकल पॅकेट फ्रॉम मेरे बाबा कॉस्ट 25 रुपीज हे आपलं करेक्ट आन्सर इथे असणार आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मोस्ट हायली पेड ॲक्ट्रेस इज वन हू, की कोणत्या गोष्टीसाठी ती जास्त पैसे ही घेत होती. मोस्ट हायली पेड, बघा सर्वात जास्त पैसे ती घेणार कोणत्या गोष्टी होती. मग इथे तुम्हाला 4 पर्याय आहेत. गेट्स हायेस्ट अमाऊंट फॉर ॲक्टिंग इन एव्हरी फिल्म, फर्स्ट सेकंड आहे इज द लेस्ट पेड पर्सन, थर्ड आहे इज ॲक्ट्स ओनली इन वन फिल्म अँड फोर्थ आहे इज व्हेरी डिसिप्लिन. मग या 4 पैकी आपलं योग्य उत्तर आपल्याला सांगितलेलं आहे मुलांना की ती एका फिल्मसाठी देखील घेत नव्हती, ती फार नियमावली होती, मध्ये किती शिस्तीची होती म्हणून देखील नव्हती घेत. तर ती सर्वात जास्त म्हणजे ती प्रत्येक फिल्मसाठी ती सर्वात जास्त पैसे मोजायची. मोस्टली हायली पेड ॲक्ट्रेस इज वन हू, मग ती ह्या गोष्टीसाठी की प्रत्येक गेट्स हाय अमाऊंट फॉर ॲक्टिंग इन एव्हरी फिल्म, प्रत्येक फिल्मसाठी ती सर्वात जास्त पैसे ही घेत असेल आणि म्हणून आपलं हे फर्स्ट आन्सर असणार आहे ते करेक्ट असणार आहे. म्हणून आपण योग्य उत्तरावर ते क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे ॲट इज अ डॅश डॅश बजेट मूवी. जो ॲट नावाचा जो पिक्चर आहे तो कोणत्या बजेटचा आहे त्याने विचारला आहे. मग इथे ॲव्हरेज आहे, स्मॉल आहे, बिग आहे का, त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं आहे बिग आहे, स्मॉल आहे, ॲव्हरेज आहे का मीडियम आहे. मग या 4 पैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे. ॲव्हरेजचा अर्थ जो सरासरी आहे, मीडियम म्हणजे ना तो कमी आहे ना जास्त आहे, बिग म्हणजे मोठा आहे, स्मॉल म्हणजे छोटा आहे. मग यापैकी आपलं करेक्ट आन्सर काय आहे. आपलं करेक्ट आन्सर आहे बिग आहे. मग ॲट इज अ बिग बजेट मूवी हे आपलं करेक्ट आन्सर इथे असणार आहे.
अशा प्रकारे मुलांना आपण 5चे 5 प्रश्न इथे सोडवले आहेत. टोटल क्वेश्चन 5, अटेम्प्ट क्वेश्चन 5 आणि आपले जे करेक्ट आन्सर आहे ते देखील 5 आलेले आहे. तर आता मुलांना आपण क्वेश्चन आन्सरच्या माध्यमातून प्रश्न सोडवणार आहोत. आपले जे क्वेश्चन झालेले आहेत ॲक्टिव्हिटी, गेम आणि टेस्टच्या माध्यमातून आपले तिन्ही प्रश्न हे अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलेले आहेत, आपण सोडून घेतलेले आहेत. आता आपला जो शेवटचा प्रश्न आहे क्वेश्चन आन्सर, त्याच्यामध्ये काही लघुत्तरे, काही दीर्घोत्तरे, काही शॉर्ट आन्सर, काही लॉंग आन्सर आहेत. ते कोणते प्रश्न विचारले ते देखील आपण बघण्याचा प्रयत्न करूया. बघा आपला जो पहिला प्रश्न आहे, आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करणार. बघा आपला पहिला प्रश्न आहे, हाऊ मेनी टाइप्स ऑफ न्यूज आर देअर. सांगितलं आहे की ज्या किती प्रकारच्या ज्या बातम्या ह्या असतात. हाऊ मेनी टाइप्स ऑफ, टाइप्स म्हणजे प्रकार आहेत, किती प्रकारच्या ह्या बातम्या इकडे असतात. मग आपण पाहू शकतो, जे आपण टी व्ही चालू करतो ते आपण बघतो, ब्रेकिंग न्यूज बघतो, इंटरनॅशनल न्यूज बघतो, स्पोर्ट्स न्यूज बघतो, फायनान्शियल न्यूज बघतो. म्हणजे अशा सर्व ज्या ब्रेकिंग न्यूज म्हणजे ह्या सर्व ज्या बातम्या आहेत, अशा प्रकारच्या बातम्या आपण तिथे आपल्याला पाहायला मिळत असतात. बघूया इथं बघा त्यांनी दिले देअर आर मेनी टाइप्स ऑफ न्यूज आहे. देअर आर मेनी टाइप्स ऑफ न्यूज. मग कोणते आहे? फॉर एक्झाम्पल. ईजीचा अर्थ काय आहे? फॉर एक्झाम्पल आहे. ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज म्हणजे काय? ठळक बातम्या आहे. स्पोर्ट्स न्यूज, स्पोर्ट्स न्यूज म्हणजे काय? की ज्या आपल्या खेळाच्या संदर्भातल्या असलेल्या बातम्या, त्याला आपण काय बोलणार? स्पोर्ट्स न्यूज. इंटरनॅशनल न्यूज, इंटरनॅशनल म्हणजे आपण राष्ट्रीय बातम्या, म्हणजे जे भारताच्या बाहेरच्या बातम्या, नॅशनल म्हणजे भारताच्या, आणि इंटरनॅशनल म्हणजे भारताबाहेरच्या ज्या इंटरनॅशनल न्यूज. एंटरटेनमेंट न्यूज, एंटरटेनमेंट न्यूज म्हणजे तुम्हाला आनंद देणाऱ्या किंवा तुमचा वेळ घालवणाऱ्या, मजात येणाऱ्या, की तुम्हाला आनंद वाटणाऱ्या ज्या एंटरटेनमेंट न्यूज आहे. पॉलिटिकल न्यूज आहे, ज्या राजकीय बातम्या आहेत. बिझनेस न्यूज म्हणजे ज्या त्याचप्रमाणे आपण बोलू शकतो बिझनेसला आपण बोलू शकतो बिझनेस न्यूज आहेत. फायनान्शियल न्यूज आहेत. फायनान्शियल न्यूज म्हणजे ज्या आपल्या फायनान्सच्या संदर्भातल्या ज्या बातम्या असतात, आर्थिक बातम्या, आर्थिक गोष्टीच्या ज्या बातम्या आहेत त्याला आपण फायनान्शियल न्यूज असं देखील बोलणार आहोत. तर अशा प्रकारच्या बऱ्याच प्रकारच्या बातम्या इथे आपल्याला बघायला मिळतात. जेव्हा आपण टी व्ही चालू करतो तेव्हा वरती बघा आलेलं असतं. आता आपण एक ब्रेकिंग न्यूज पाहणार आहोत, म्हणजे एक ठळक बातमी पाहणार. म्हणजे ती ठळक बातमी कशी आहे की ती आत्ताची आहे, ती अपडेट आहे, ती फ्रेश आहे, की त्याच्यामध्ये ते सर्व बातम्या सोडून आधी ती दाखवली की आजची ब्रेकिंग न्यूज आहे, म्हणजेच काय आहे? ठळक बातमी आहे. त्याचप्रमाणे स्पोर्ट्स न्यूज आहे की स्पोर्ट्स जगतामध्ये देखील कोणकोणत्या बातम्या, कोणकोणत्या घडामोडी घडत आहेत. त्याचप्रमाणे इंटरनॅशनल बातम्यामध्ये देखील कोणकोणत्या घडामोडीची महत्त्वाची अदलाबदल झालेली आहे त्या बातम्या सांगितल्या जातात. एंटरटेनमेंट न्यूजमध्ये देखील एंटरटेनमेंट न्यूजमध्ये देखील टी व्ही म्हणा, सिरियल म्हणा, फिल्म्स म्हणा, सगळ्याबद्दलची अपडेट माहिती मिळत असते. पॉलिटिकल न्यूजमध्ये देखील ज्या नेत्यांबद्दलची माहिती मिळते. त्याचप्रमाणे बिझनेस न्यूजमध्ये देखील कोणत्या मोठ्या महत्त्वाच्या घडी झाल्या त्या माहिती पडते. फायनान्शियल न्यूजमध्ये कशा प्रकारे फायनान्सचा सेटअप करावा याच्याबद्दलची देखील आपल्याला सर्व प्रकारची माहिती ही मिळत असते. तर अशा प्रकारच्या खूप साऱ्या ज्या बातम्या आहेत त्या आपल्याला मिळतात. हाऊ मेनी टाइप्स ऑफ न्यूज आर देअर? देअर आर मेनी टाइप्स ऑफ न्यूज. मग त्या कोणत्या आहेत? फॉर एक्झाम्पल या सर्व प्रकारच्या बातम्या आपण पाहत असतो. मग आपण त्याच्यामध्ये काही लोक इंटरेस्टिंग बघतात, काही लोक बोरिंगमध्ये बघतात, काहीला इंटरेस्ट वाटतो, काहीला इंटरेस्ट वाटत नाही. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांनो, वाय इज प्रोफेसर हॉकिन्स कॉर्नर्स रिगार्डिंग प्रॉब्लेम्स रिलेटेड टू मॅनकाइंड पब्लिश ॲज न्यूज इन अदर पेपर. की जे आपले स्टीफन जे हॉकिन्स आहेत की त्यांनी का बरं पेपरमध्ये त्यांनी या गोष्टीची माहिती दिलेली आहे की पब्लिश ही बातमी आहे ती पब्लिश केलेली आहे असं ते विचारत आहेत. की भारतामध्ये ज्या घडणाऱ्या ज्या घटना आहेत, जे भारतातलं जे आपल्या जगातलं जे वातावरण आहे दिवसेंदिवस हे बिघडत चाललेलं आहे आणि त्या वातावरणाला हे लोकांना समजण्यासाठी आणि वेळीच त्याच्या उपाययोजना करण्यासाठी लोकांना या गोष्टी माहिती मिळणं गरजेचं आहे आणि म्हणून त्याने न्यूजमध्ये टाकलेलं आहे. बघा आता आपण इथे हळूहळू समजून घेणार आहोत. इट इज अ गिवन ॲज अ न्यूज. It is a given as a news for to make a people aware of dangerous situation and make them understand the upcoming क्लायमेट. बघा की त्यांनी याच्यासाठी टाकली इज गिवन एज न्यूज, की त्यांनी ही जी बातमी प्रसारित केली आहे की जेणेकरून लोकांमध्ये जागरूकता निर्माण होण्यासाठी. बघा टू मेक पीपल अवेअर ऑफ, अवेअरचा अर्थ काय आहे? जागरूक आहे. हा देखील जो प्रश्न आहे मुलांनो, हा प्रश्न आपल्या कंटेंटमध्ये आलेला नाही पण तरी देखील या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगत आहे. बघा टू मेक पीपल अवेअर, की लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ऑफ डेंजरस सिच्युएशन, की किती प्रकारची गंभीर समस्या आहे. डेंजरस सिच्युएशनचा अर्थ काय आहे? धोकादायक परिस्थिती. सिच्युएशनचा अर्थ परिस्थिती. अँड मेक देम अंडरस्टँड, आणि हे त्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. द अपकमिंग क्लायमेट, की तर मुलांना बघा आपण पाहत आहोत की किती भयानक
प्रकारची जी परिस्थिती आहे, जे सांगितले डेंजरस सिच्युएशन, जी एक भयानक परिस्थिती, आणि मेक देम अंडरस्टँड हे त्यांना समजण्यासाठी द अपकमिंग क्लायमेट, की हे वातावरण जे येणारं जे वातावरण हे किती प्रकारचं भयानक किंवा भीषण आहे, हे त्या लोकांना समजण्यासाठी आणि लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी देखील ही बातमी प्रसारित केली आहे. न्यूज विल इन्स्पायर द सायंटिस्ट टू फाइंड रेमेडीज फॉर सेव्हिंग द मदर अर्थ, की जी आपली मातृभूमी आहे तिला वाचवण्यासाठी की सायंटिस्ट काय करत आहेत, हे प्रयत्न करत आहेत. आणि प्रत्येकाला हे समजण्यासाठी की कशा प्रकारची परिस्थिती ही गंभीर आहे हे समजून घेण्यासाठी लोकांमध्ये एक प्रकारची जागरूकता निर्माण करण्यासाठी देखील ही बातमी पब्लिश केलेली आहे. अशा प्रकारचं याचं उत्तर इथे आपल्याला आढळून येत आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, वाय इज द इन्स्टिट्यूट नॉट अलाउ इलेक्ट्रॉनिक गॅजेट इन द हॉल. त्यांनी सांगितलेलं आहे की जे बघायचं एक्झामिनेशन हॉलमध्ये वाय हॅज द इन्स्टिट्यूट ऑफ नॉट अलाउड, की जी संस्था आहे किंवा जे परीक्षा केंद्रामध्ये तुम्हाला का अलाउड केलं जात नाही, की ज्या इलेक्ट्रॉनिक ज्या वस्तू आहेत त्या घेऊन जाण्यासाठी तुम्हाला अलाउड का केलं जात नाही आहे. तर त्याच्यामागची काय कारणं आहेत, की जेणेकरून जी परीक्षा आहे ती परीक्षा निष्पक्षपतीने पार पाडण्यासाठी, की ते परीक्षामध्ये कोणत्याही प्रकारचं गैरवर्तन होऊ नये आणि ज्या प्रकारे परीक्षा ही एक प्रकारे परीक्षेमध्ये ट्रान्सपरन्सी असणं गरजेचं आहे. कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये, कोणत्या प्रकारचा कॉपीचा गैरप्रकार होऊ नये आणि ही परीक्षा व्यवस्थितरित्या निष्पक्षपतीने पार पाडण्यासाठी हे जे सर्व इलेक्ट्रॉनिक गॅजेट आहे त्याचा इथे वापर करण्यात येत नाही. अन्यथा हे जे गॅजेट आहे याचा वापर करून विद्यार्थी स्वतः किंवा सामूहिकरित्या कॉपी करू शकतात आणि त्यामुळे त्या परीक्षामध्ये केंद्रामध्ये देखील एक गैरवर्तनाचा देखील प्रकार घडू शकतो. बघा आता इथे त्यांनी बघा स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर इलेक्ट्रॉनिक गॅजेट आर नॉट अलाउड इन द हॉल ॲज सम कॅन्डिडेट्स मिसयूज, म्हणजे जे इलेक्ट्रॉनिक ज्या वस्तू आहे, इलेक्ट्रॉनिक गॅजेट, इलेक्ट्रॉनिकचं म्हणजे ज्या इलेक्ट्रॉनिकच्या ज्या वस्तू आहेत, ग्रॅजेट्स म्हणजेच काय, जे त्याच्यात सर्व आले. मग त्याच्यात तुमचा कॅल्सी आला, तुमचा फोन आला, तुमचा मायक्रोफोन आला, तुमचा इयरफोन आला, कॅल्क्युलेटर आलं, सगळं आलं की ते सर्व गॅजेट आर नॉट अलाउड, तुम्हाला परवानगी देत नाही त्या हॉलमध्ये. हॉल इज सम कॅन्डिडेट मिसयूज, की काही कॅन्डिडेट आहेत किंवा जे काही विद्यार्थी आहेत ते काय करतात, त्याचा मिसयूज करतात, म्हणजे त्याचे उत्तरं शोधण्यासाठी त्याचा उपयोग करतात. म्हणजेच त्याला उत्तर काय दिलं आहे, मिसयूज. मिसयूज म्हणजे त्याचा अयोग्य रीतीने उपयोग करणे, त्याला काय शब्द आहे, मिसयूज आहे, अयोग्य पद्धतीने. कळालं मुलांना, अयोग्य पद्धतीने. इट फॉर कम्युनिकेशन्स विथ पीपल विथ आउटसाइड द हॉल हू हॅव देअर कॉपी, की ते त्याचा मिसयूज करू शकतात, की जे परीक्षा केंद्राच्या बाहेर जे लोक उभे आहेत त्यांच्याशी कम्युनिकेशन करण्यासाठी, त्यांच्याशी संभाषण करण्यासाठी ते त्या गोष्टीचा काय करू शकतात, मदत घेऊ शकतात. आणि म्हणूनच हे सर्व जे गॅजेट आहेत त्याचा अलाउड केलं जात नाही. जर तुमच्याकडे फोन असेल तर तुम्ही फोनच्या द्वारे तुम्ही त्यांना प्रश्नाची उत्तरं विचारू शकतात, की फोनच्या माध्यमातून जर तुम्ही इयरफोन लावला आहे, त्याला म्यूट केलं आहे, तर तुम्ही फोनच्या माध्यमातून म्हणा किंवा तुम्ही म्हणू शकता किंवा एक मेसेजच्या माध्यमातून तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता आणि ते मेसेजचे उत्तरं येऊ शकतात. त्याचप्रमाणे मुलांनो, जर तुमच्याकडे इलेक्ट्रॉनिक जे वॉच असतील ते वॉचच्या माध्यमातून देखील तुम्ही कॉपी करू शकता. तशी वेगवेगळी कॉपी करण्याची जे माध्यम आहेत ते त्या प्रकारे जे सर्व इलेक्ट्रॉनिक गॅजेट त्यापेक्षा ते बाहेर ठेवले जातात, परीक्षा केंद्राच्या बाहेर असतात, त्यांना अलाउड नाही, त्यांना परवानगी दिली जात नाही आणि त्या गोष्टीचा ते मिसयूज करू शकतात, की जे परीक्षा केंद्राच्या बाहेर आहेत ते बाहेरचे लोक यांना हेल्प करू शकतात. द हॉल हू हेल्प देम कॉपी, की ते मदत करू शकतात त्यांना कॉपी करण्यासाठी. कॉपीचा अर्थ तुम्हाला कळाला आहे ना मुलांना, कॉपी म्हणजेच काय आहे, की नक्कल करणे, की जसं आहे परीक्षेतले जे पाठ्यपुस्तकातली उत्तरं ती जशीच्या तशी उतरवून काढणे म्हणजेच काय करणे, त्याला नकल करणे म्हणजेच त्याला काय बोलत आहोत आपण, कॉपी हा शब्द त्याला वापरत आहोत. समजते. सो व्हाय हॅज द इन्स्टिट्यूट नॉट अलाउड द इलेक्ट्रॉनिक गॅजेट इन द हॉल. कळते, म्हणजे याचा अर्थ का बरं त्यांना परवानगी दिली जात नाही इलेक्ट्रॉनिक गॅजेटला, तर त्याप्रमाणे की ते जे विद्यार्थी परीक्षा केंद्रामध्ये घेऊन जातील ते त्यांचा मिसयूज करू शकतात, त्याचा दुरुपयोग करू शकतात, की जेणेकरून परीक्षा केंद्राच्या बाहेर जे विद्यार्थी आहेत, जे लोक आहेत ते त्यांना इथे मदत करू शकतील आणि म्हणूनच तिथे अलाउड केलं जात नाही, तिथे कोणत्याही प्रकारची परवानगी देखील दिली जात नाही. हे आपलं करेक्ट आन्सर इथे असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट अदर मेजर्स कॅन बी टेकन टू प्रिव्हेंट कॉपी, की जर कॉपीला
आळा घालायचा असेल तर आपण ती कशा प्रकारे आपण आळा घालू शकतो असं तिथे त्यांनी प्रश्न इथे विचारलेला आहे. तर मुलांना आपल्याकडे कॉपी रोखण्यासाठी देखील अनेक प्रकार आहेत की जेणेकरून आपल्याकडे CCTV कॅमेरे आहेत की जेणेकरून जे परीक्षा केंद्रामध्ये किंवा परीक्षा गृहामध्ये वर्गामध्ये जिथे विद्यार्थी पेपर लिहित असतात की त्यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी सगळ्यात जो पहिला उपाय आहे तो CCTVचा आहे की जर विद्यार्थी कॉपी करत आहेत किंवा सामूहिकरित्या कॉपी करत आहेत का शिक्षक आणि विद्यार्थी हे शिक्षक विद्यार्थ्यांना सहकार्य करत आहेत का, हे सगळं CCTV मध्ये आपल्याला काय आता दिसत असतं. मग हा एक सगळ्यात प्रथम काय आहे उपाय त्याच्यावर केलेला आहे. बघा आता इथे त्यांनी काय दिलेलं आहे, टू प्रिव्हेंट कॉपी CCTV cameras can be installed in each examination hall. की प्रत्येक एक्झामिनेशनच्या हॉलमध्ये तुम्हाला CCTV कॅमेरा हा बसवणं हा गरजेचा आहे किंवा अनिवार्य आहे. स्ट्रिक्ट supervision in the examinations hall should be implemented की एखादा जो पर्यवेक्षक जो जाणार आहे, जो पेपरसाठी तिथे पर्यवेक्षक जो हजर असणार आहे तो कसा असला पाहिजे, तो स्ट्रिक्ट असला पाहिजे, तो कडक असला पाहिजे की कोणत्याही प्रकारची छोटी कॉपी देखील त्याने करू देता कामा नाही आणि त्याने त्याच्या वर्तनामध्ये स्ट्रिक्टपणा असणं देखील गरजेचं आहे. हेवी पेनल्टी कॅन बी इम्पोज ऑन स्टुडंट हू आर कॅच कॉपी की कितीही प्रकारचे जास्तीत जास्त त्याने करण्याचा प्रयत्न केला आणि कितीही विद्यार्थी हा हुशार असला तरी त्याला कॉपी पकडता आली पाहिजे पर्यवेक्षकाला. अशा प्रकारचा हुशार किंवा एखादा जो पर्यवेक्षक तिथे राहणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिले CCTV हे प्रत्येक हॉलमध्ये असणं गरजेचं आहे, प्रत्येक वर्गामध्ये गरजेचं आहे, जेणेकरून विद्यार्थी आणि शिक्षक आणि पर्यवेक्षक याच्यामध्ये लक्ष ठेवण्यासाठी गरजेचं आहे. सेकंडली जो पर्यवेक्षक तिथे जाणार आहे परीक्षागृहामध्ये तो स्ट्रिक्ट असणं गरजेचं आहे, कडक असणं गरजेचं आहे, डिसिप्लिनमध्ये गरजेचं आहे की जेणेकरून ते किती म्हणजे एखादा विद्यार्थी कॉपी करत नाही तरबेज असला तरी त्याला ते करता आलं पाहिजे आणि त्वरित म्हणजे क्विक ॲक्शन देखील घेणं गरजेचं आहे. हेवी पेनल्टी कॅन बी इम्पोजेस ऑन स्टुडंट हू आर कॅच कॉपी की जो विद्यार्थी जर खरंच जो कॉपी करत असतो तर त्याला तिथल्या तिथे त्याला कॉपी रोखण्यासाठी आणि त्याला जास्तीत जास्त त्या गोष्टीमधून समज देण्यासाठी त्याने काय केलं पाहिजे, त्या विद्यार्थ्याला देखील शिक्षा दिली पाहिजे. तर अशा प्रकारची जी काही नियमावली आहेत कॉपी रोखण्याचे देखील काय आहेत हे सर्व प्रकार आहेत हे देखील आपण या पाठाच्या माध्यमातून पाहत आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, which part of the news is reliable and which part may be not be reliable in case a mirror, how do we learn that? आता बघा इथे त्यांनी खूप मोठा प्रश्न विचारलाय की कोणत्या प्रकारच्या बातम्यावर तुम्ही विश्वास ठेवायचा आहे आणि कोणत्या प्रकारच्या बातम्यावर तुम्ही विश्वास ठेवायचा नाहीये. ऑफ मिराब्बा हाऊ डू वी लर्न दॅट, तुम्ही काय शिकला आहात. जसं उदाहरणार्थ मिराब्बा आहे, मग आता मिराब्बा हा जो कॅरेक्टर आहे, ह्या जो न्यूज आहे ही न्यूज आपल्या कंटेंटमध्ये नाही आहे. आपल्याला 2च न्यूज आलेल्या होत्या, ते म्हणजे की जे कॉपी करण्यासाठी तुम्ही काय करावं किंवा काय नाही करूया. आणि सेकंडली जी रितिका आहे ती काय करत आहे, बॉलिवूडमधून ब्रेक घेत आहे. मग मिराब्बा हे जे कॅरेक्टर आहे आणि डॉक्टर स्टीफन हॉकिन्स आहे, अशा 4 होत्या परंतु आपल्याला 2च इथे काय दिलेले आहेत, एक्झाम्पल दिले आहे. मग मिराब्बा हा कोण आहे आधी समजून घेणं गरजेचं आहे. मिराब्बा हा एक बाबा आहे की जेणेकरून त्याच्याकडे पुष्कळशे शेकडो लोक त्याच्याकडे जात आहेत वेगवेगळ्या आजाराच्या कारणास्तव आणि तो प्रत्येकाला त्या औषधाप्रमाणे काय देत आहे, पुडी देत आहे. ज्या पुडीमध्ये त्या प्रत्येकाला त्या पुडीमधून काय येत आहे, गुण येत आहे. म्हणजे त्याचा कसाही प्रकारचा आजार असेल तर प्रत्येक आजारावर तो त्याला काय देत आहे, पुडी देत आहे. आणि ती जी पुडी आहे ती किती रुपयाला आहे, 25 रुपयाला आहे. मग हे तुम्ही किती खरं मानाल की आजार कोणताही असू दे, मग त्याच्यावर सगळे लोक दावा करतात की याच्याकडे गेल्यावर तो काय होत आहे, आजार बरा होत आहे. मग आजार कोणताही असू द्या, परंतु आपण तो हे ठाम सांगत नाही की मी हा जे औषध आहे ते औषध मी कुठून बनवत आहे, या औषधासाठी लागणारे जे इन्ग्रेडियंट्स आहे, जे सामुग्री आहे ती कोणत्या प्रकारची आहे, तो ते सांगण्यास नकार देत आहे. म्हणजे त्याचा अर्थ तो नक्की भोंदू बाबा आहे का, की तो खरंच आहे का, आधी ह्याची पडताळणी करणं गरजेचं आहे. आणि म्हणून ते सांगत आहेत की विच पार्ट ऑफ द न्यूज इज रिलायबल, कोणत्या प्रकारची बातमी ही खरी आहे, विच पार्ट मे नॉट बी रिलायबल इन केस ऑफ मरब्बा, की कोणत्या प्रकारची खरी नाही, जसं काय मरब्बा आहे. हाऊ डू वी लर्न दॅट, तुम्ही याच्यातून काय तुम्ही शिकणार आहात. तर बघा जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण याची पडताळणी करणं गरजेचं आहे. कोणतीही गोष्ट आधी खरी मानायची नाही, त्याची पडताळणी केल्यानंतरच आणि त्याचे जास्तीत जास्त पुरावे मिळाल्यानंतरच त्याच्यामध्ये बातमीमध्ये किती खरेपणा आहे हे देखील आपण जाणून घेणं गरजेचं आहे. बघा आता याच्यामध्ये दिलेलं आहे
The news that the people are flocking near Ambegaon. The news that people are flocking near Ambegaon for the special power seems to be reliable, as known that even today there are a few people who still believe in such miracle. की आंबेगाव याच्या गावामध्ये देखील असे काही जे लोक आहेत की जिथे ते काय काय स्पेशल पॉवर, की त्यांच्यामध्ये एक प्रकारची एक स्पेशल पॉवर आहे. बघा, न्यूज दॅट म्हणजे द न्यूज दॅट पीपल आर फ्लोकिंग नियर, की तिथल्या लोकांच्या सांगण्यानुसार असं म्हणत आहे की आंबेगावमध्ये जे स्पेशल पॉवर नावाची जी एखादी व्यक्ती आहे ही खरंच तिथे आहे. वी नो दॅट इवन टुडे दे आर फ्यू पीपल हू स्टील बिलीव्ह, की तिथले लोक अजूनही त्या गोष्टीवर ठाम आहेत की त्या लोकांमध्ये काय आहे, एक स्पेशल पॉवर आहे. हू स्टील बिलीव्ह, स्टील म्हणजे अजूनही, सच मिरॅकल, आणि तिथे अजूनही काय होत आहे, चमत्कार घडत आहेत. मिरॅकलचा अर्थ काय आहे, चमत्कार. Miracle means that Miraba's special power cures all sorts of diseases may not be reliable. This week, no form and Dr. Koenig's statement that the number of patient in Ambegaon Civil Hospital has increased in the last few days. आणि काही दिवसापासून जे डॉक्टर कृतिक आहेत त्यांनी देखील स्टेटमेंट दिलं आहे की खरंच आंबेगावमध्ये राहणारी जी व्यक्ती आहे त्याच्यामध्ये काय आहे, एक स्पेशल पॉवर आहे की जेणेकरून कोणत्याही प्रकारचा आजार तिथे गेला तर तो आजार देखील तिथे बरा होत आहे, असं देखील तिथले लोक, तिथले रहिवासी, तिथे प्रत्यक्षदर्शी जे पाहणारे लोक आहेत ते देखील तिथे सांगत आहे. मग अशा प्रकारच्या लोकांवर आपण विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा हे सत्य म्हणजे तिथे गेल्यानंतर त्याची पडताळणी केल्यानंतरच आपल्याला तिथे समजणार आहे. मग त्याचप्रमाणे जसं डॉक्टर कर्णिक त्यांनी देखील स्टेटमेंट दिलं आहे. स्टेटमेंटचं म्हणजे काय, की त्यांनी हे वाक्य घोषित केलेलं आहे. स्टेटमेंटचा अर्थ काय, सेंटेन्स आहे. दॅट द नंबर ऑफ पेशंट्स इन आंबेगाव सिव्हिल हॉस्पिटल हॅज इन्क्रीज इन द लास्ट फ्यू डेज. आणि मग त्यांनी देखील दावा केला आहे की काही दिवसापासून बरेच लोक आहेत त्यांच्या दवाखान्यामध्ये येत आहेत. म्हणजेच याचा अर्थ काय की ही जी बातमी ते देत आहेत ती कशी बातमी आहे, खोटी बातमी आहे, की त्याच्या आजाराने लोक बरे होत आहेत. कोणाच्या जे आंबेगावमध्ये जी व्यक्ती आहे त्याच्या स्पेशल पॉवरमध्ये की लोक बरे होत आहेत ही बातमी खोटी आहे. जर याच्यामध्ये लोक आजारी जर बरे होत असतील तर त्यांच्या हॉस्पिटलमध्ये लोक आलेच कशाला असते. म्हणून डॉक्टर कर्णिकने काय स्टेटमेंट दिला आहे, दॅट द नंबर ऑफ पेशंट इन आंबेगाव सिव्हिल हॉस्पिटल हॅज इन्क्रीज, म्हणजे त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे इन द लास्ट फ्यू डेज, की काही दिवसापासून त्यांच्या हॉस्पिटलमध्ये वाढ झालेली आहे. म्हणजेच ही बातमी कशी आहे, खोटी आहे. म्हणजे त्याची पडताळणी केल्यानंतर आपल्याला समजलेलं आहे की या गोष्टीमध्ये काही तथ्य नाही आहे. की जे तिथले रहिवासी म्हणत आहेत, जे आंबेगावचे रहिवासी म्हणत आहेत की जी स्पेशल पॉवर त्या माणसांमध्ये आहे असं अजिबात नाही आहे. तर तसं अजिबात नाही ह्याची त्यांनी काय केली आहे, पडताळणी करून बघितली. आणि म्हणून त्यांनी सांगितले हाऊ टू लर्न, म्हणजे तुम्ही याच्यातून काय शिकणार आहात, तर आपल्याला हे शिकायचं आहे की कोणत्याही बातमीवर विश्वास ठेवायचा. मग ती बातमी कोणत्याही प्रकारची असू दे, मग ती ब्रेकिंग न्यूज असू दे, स्पोर्ट न्यूज असू दे, इंटरनॅशनल न्यूज असू दे, त्याचप्रमाणे फायनान्शियल न्यूज असू दे, ऑफिशियल न्यूज असू दे, बिझनेस न्यूज असू दे, की कितीही घडामोडी त्याच्यामध्ये असले, कितीही अपडेट असले तर त्याची आधी पडताळणी केल्यानंतरच आपण त्या बातमीवरती विश्वास ठेवायचा आहे. हे देखील आपल्याला या पाठाच्या माध्यमातून समजत आहे. तर अशा प्रकारे मुलांनो आज आपण या पाठाच्या माध्यमातून जो आपला न्यूज आपल्याला आपण जी पाहिली होती की जे न्यूज अनालिसिस जो आपला हा जो लेसन आहे या माध्यमातून पाहिले की जे बातमीचं जे विश्लेषीकरण आहे की बातमी हर एक येणारी जी बातमी आहे ती खरी असतेच असं नाही, की त्याच्या मागे त्याची पडताळणी करून घेणं गरजेचं आहे, त्याचे जास्तीत जास्त पुरावे गोळा करणं गरजेचं आहे आणि तिच्यावर विश्वास ठेवण्याआधी आपण त्याला जाणणे आणि परखणे की विश्वास ठेवणं गरजेचं आहे का नाही हे आपण ठरवायचं आहे. त्याची पडताळणी करणं देखील गरजेचं आहे. तर हा जो संबंध पाठ आहे हा दोन मुलांना एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण शिकलो आहे की जे रितिका नावाची जे ॲक्ट्रेस आहे की कशा प्रकारे तिने बातमी कशा प्रकारे तिने ती बॉलिवूड सोडत आहे, त्याचप्रमाणे जे कॉपी करण्याचा जो प्रकार आहे की कॉपी करत असताना कशा प्रकारचे कॉपी आपलं एक्झामिनेशन हॉलमध्ये कशा प्रकारे जे बंद शूजला अलाउड नाही, मग का अलाउड नाही तर त्या प्रकारची जी बातमी आहे अशा दोन प्रकारच्या बातमीच्या माध्यमातून आपण पडताळणी केली की खरंच बातमी खरी आहे का खोटी आहे, याच्यामध्ये किती सत्यता आहे हे आपण जाणून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे हा पाठाच्या माध्यमातून मुलांना हा सर्व पाठ मी तुम्हाला समजून सांगितला आहे. त्याचं ॲनालायसिस म्हणजे विश्लेषण कशा प्रकारे देखील करायचं आहे, किती खऱ्या खोट्या बातम्या आहेत, त्या सगळ्याच बातम्या आपल्याला आवडतात असं होत नाही. मग ज्या बातम्या आवडतात त्या आपण इंटरेस्टिंगली बघतो, परंतु ज्या नाही आवडत त्या आपण एवढं बघत नाही. तर त्या पाठाच्या माध्यमातून आल्या ॲक्टिव्हिटी, गेम, टेस्ट, क्वेश्चन, आन्सर हे कोणते आहेत ते देखील आपण इथे सोडवलेलं आहे. तर मुलांना हा पाठ मी तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत सांगितला आहे, तो तुम्हाला समजला आहे मला खात्री आहे. भेटूया एका नवीन पाठाकडे, एका नवीन भागाकडे. तोपर्यंत धन्यवाद.